भांडी घ्या, भांडी घ्या, डबं, पिलटी, वाडगं घ्या. बोहारणीच्या आवाजात गल्ली दणाणून जाते. तिची यायची वेळ आणि बायकांची झोपेची वेळ एकच असते. पण बायकांना झोपमोड झाल्याचे दुःख नसते, कारण बोहारीण हा बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातलीच मी एक आहे. बोहारणीच्या आवाजाने मी जागी झाले. 2 दिवसापूर्वीच कपड्याची गाठोडी बांधून ठेवली होती. वहिनीबाई, मोठी हाक ऐकू आली. लगबगीने मी दार उघडलं. हात लाव बाय जरा, लय ओझं आहे. सकाळपारी उन्हातानातून हिंडती या, पर अजून बोनी झाली नाही बघ. आता तू बोनी कर बाय. मी भांड्यांवर नजर टाकली. त्यातले डबे आणि छोट्या पराती माझ्या मनात भरल्या. मग आमचा सौदा सुरू झाला. एक कपडा हातात घेऊन बारकाईनं बघणं तिचं चाललं होतं. जरासं कपड्याला भोग दिसलं की कापड फाटके आहेत असं तिचं ठरलेलं वाक्य असायचं. पण आतले कपडे तिच्या पुढे टाकले आणि त्या बदल्यात छोट्या पराती मी घेतल्या आणि सौदा छान झाल्याचं समाधान वाटलं. गाठोडं घे आणि जा आता, माझ्या डोक्याला त्रास नको देऊ, सासूबाई म्हणाल्या आणि आत निघून गेल्या. मी हे सर्व अवाक होऊन पाहत होते. बोहारीण पण निघाली. वहिनीबाई, मी जातोय. दोघांना हे सर्व पाठ होतं. आणि 2 दिवसांनी बोहारीण आली. सासूबाईंच्या पसंतीची भांडी देऊन गाठोडं घेऊन बोहारीण निघून गेली. मला तर खूपच आश्चर्य वाटलं. सासूबाईंकडून बोहारणीच्या बाबतीत पहिला धडा मी शिकले. आणि अशीच बोहारीण धूमकेतूसारखी वेळी अवेळी उगवायची. तिची घासाघीस व्हायची आणि कपड्यांनी भरलेलं गाठोडे घेऊन दुसऱ्या गल्लीत भांडी घ्या, भांडी म्हणत नाहीशी व्हायची. सासूबाई आणि हंसाबाई बोहारीण त्यांच्यात एक आपलेपणाचं नातं निर्माण झालं होतं. असेच दिवस जात होते आणि एक दिवस हंसाबाई गेल्याचं समजलं. त्या दिवशी सासूबाई गप्पगप्पच होत्या. नीट जेवल्या पण नाहीत. त्यांचं मन सैरभैर झालं होतं. मला ते जाणवलं होतं. हंसाबाई नात्याची ना गोत्याची, पण त्यांचं नातं माणुसकीचे, आपलेपणाचे होते. ती गेली, पण आपला वारसा पुढे चालवण्याकरता तिच्या मुलीला तिने तयार केले होते. आता हंसाबाईची मुलगी कमला येते. मी पण आता सासूबाईंच्या तालमीत तयार झाले आहे. सौदा करणे, थोडे कपडे बाजूला ठेवणे वगैरे आमच्या दोघीत सासूबाईंसारखंच आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं. तिच्याशी वाद घालण्यात मजा यायची. बोहारणीला जेवायला देणे हा अलिखित वायदा असायचा. तिचे ताट वाढून द्यायचे. एक ग्लासभर ताक पिल्यावर तिचा पोटोबा शांत व्हायचा आणि तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मला पण बरं वाटायचं. जाता जाता मला म्हणाली, आता धडक्या पॅन्टी खपत नाहीत वहिनीबाई. गुडघ्यावरती मांडीवर फाटलेल्या पॅन्टी आज मुलीबाळींना लागतात. मला ते बघून खरंच लई लाज वाटते बाई, पण काय करणार, तशीच आता फॅशन आहे. काळ बदललाय नवं. माझं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि एक दिवस बोहारणीची हाक ऐकू आली. मी दार उघडलं. एक बोहारीण बाई, कपाळी मोठं कुंकू, नऊवारी कासोटा घातलेली साडी, अंबाडा, काखोटीला गाठोडं, भांड्यांची टोपली डोक्यावरून उतरवली तशी फतकल मारून बसली. एवढ्यात सासूबाई आल्या. मग त्यांचा संवाद चालू झाला. घासाघीस झाली. सासूबाईंना पातेली, कुंडे आवडले होते, पण तेवढ्या कपड्यात ते बसत नव्हते. अजून 4 साड्या, दादांचे सदरे टाका, असे करता करता सौदा होत नव्हता. शेवटी सासूबाई म्हणाल्या, याच्यापेक्षा जास्त कपडे नाहीत, आता कोणते देऊ? भांडी द्यायची असली तर दे, नाहीतर राहू दे. मग ती बोहारीण कशीबशी तयार झाली व भांडी देऊन गेली. बोहारीण हा बायकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण एकही पैसा न देता अनेक चांगली भांडी कुंडी, जुने कपडे देऊन मिळतात, याचा आनंद बायकांना असतो. अगदी जग जिंकल्याचा आनंद होतो. बोहारणीला गुंडाळले असं बायकांना वाटतं, पण बोहारीण काही कमी नसते. उलट ते कपडे धुवून इस्त्री करून चौपट भावाने विकते.
पण त्याचं दुःख आम्हा बायकांना वाटत नाही. असू दे, ती पण पैसे मिळवू दे. पण काही म्हणा, प्रत्येक बाईच्या मनात बोहारणीवरून एक हळवा कोपरा असतोच. तिच्या सुखदुःखात आपण बायका नकळत सामावले जातो. तिच्याबद्दल कणव माया निर्माण होते. पण बोहारीण जात हळूहळू लुप्त होत आहे, त्याचे माझ्या मनाला फार वाईट वाटतं.